त्यामुळे हे मला जरा चिक 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 करतं. बघा मस्त अशी भाजी तयार आहे कच्चीवाली. वाव, टेम्पटिंग दिसतो एकदम टेम्पटिंग. स्टार पाहिजे की नाही? नाही पाहिजे? अंडा पाहिजे? अंडा पाहिजे तुला असं अंडा? तर तुम्ही एक नोटीस केलं असेल, मीठचा डब्बा आधी कुठे होतं आणि आता कुठे आला. हे इथे होतं आणि आता इथे आलं. म्हणजे समजून घ्या, जेव्हा पण हे काहीतरी जेवण बनवणार म्हणजे तुला पण माझं काहीतरी काम पाहिजे की. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आज आम्ही सकाळ सकाळी म्हणजे 9 वाजताच आरवला सोडून आलो आहे शाळेमध्ये. आणि आत्ता वाजले 10:30 आणि आता पायल जे आहे नाश्ता बनवत आहे गरमागरम. तर तुम्हाला दाखवतो काय बनवत आहे आज पायल. पायल काय बनवते स्पेशल? बनवून झालं का? हां, काय बनवत आहे? ते आपलं गेहूचं उपमा. अच्छा, बघा एकदम मस्त टेस्टी. हा खूप जणांना कदाचित माहिती नसेल, ते हे गव्हाचा रवा असतो जाडवाला, गव्हापासून बनवलेला, त्याचं हे उपीट आहे. म्हणजे उपमा, उपीट उपमा दोन्ही बोलू शकता तुम्ही. याला कुकरमध्ये लावतात बेसिकली, कारण की हे शिजवायला खूप टाईम लागत आहे ना. बरं, तर त्यासाठी याला आहे ना कुकरमध्ये लावलं जातं. हे ॲक्च्युली आमचे साऊथ इंडियन लोक जे आहेत ना, आम्ही म्हणजे साऊथ महाराष्ट्रीयन जे सोलापूरचे वगैरे लोक आहेत, त्यांना खूप माहिती असेल या गोष्टी. तर आम्हाला खूप आवडतं हे खायला, त्यामुळे आम्ही आठवड्यातनं 1-2 वेळा हे बनवतच असतो. तर आता नाश्ता करून आम्हाला जायचं आहे आरवसाठी थोडंसं शॉपिंग करायला. तर कदाचित काय घ्यायचं पाहिजे, जॅकेट बघायचं आहे. जॅकेट बघायचं. तर आरवसाठी थंडीचं जॅकेट वगैरे बघायचं आहे आणि थोडंफार काम आहे ते करायचं आहे. तर वीरेंद्र तर कामाला बसले, पण नाश्त्याचा टाइम झाला. आता हे घ्या नाश्ता, जरा लवकर लवकर संपतो, आम्हाला निघायचं आहे अर्धा तासात. तुला नाही करायचं नाश्ता? करते मी जाते जरा. पण घेते. कारण आम्हाला जायचं आहे बाहेर थोडंसं, त्यामुळे ती म्हणते की रोज ना काय होतं माहिती आहे का, मी म्हणते मला लवकर जायचं, पण तरी काही निघत नाही. ते आपलं आरामात बसून काम किती वाजले करत. बघ? आता 10:30 वाजलेत. 11 वाजेपर्यंत निघालो तर एक तर आम्हाला जायला तिकडे पोचायला 15 मिनटं तर लागतं. आणि पाऊस कसा आहे ते तर माहितीच आहे लोणावळ्यात. म्हणून आम्हाला उशीर होतोच. आणि कुठेही आम्ही ठिकाणी थांबतो ना, तिकडे आपल्याला पार्किंग तर एकतर मिळत नाही. त्यामुळे हे मला जरा चिक 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 करतं. इकडे नको, तिकडे नको, इकडे नाही तिकडे घे, असं पुढे पुढे जात जात आम्ही असंच रिकामे घरी येतो. भाजी घ्यायची म्हणते मी फ्रायडेपासून, आणि आज आहे मंडे आणि अजूनपर्यंत घरात काही भाजी आणलेली नाही आहे. कारण की मला आरवसाठी काय ना काय वेगळं वेगळं मी बनवत असते. सकाळी वेगळं, रात्री वेगळं, म्हणून मला काय ना काय लागतं. चला मी पण घेऊन येते आज माझा नाश्ता. तर आता आम्ही निघालो आहे आरवला घ्यायला आणि सब्जी वगैरे घेतलं आहे, भाजी वगैरे घेऊन झालं आहे. आणि आजचं मी तुम्हाला ना क्लायमेट दाखवते. मस्त थंड वारं सुटले. मी तर एन्जॉय करते. एवढंच राईड जे आहे आमचं, खूप मला असं चांगलं वाटतं. दाखवते, क्लायमेट दाखवते. अजून थोडंसं पुढे गेल्यावर दाखवते. इकडे जरासं खूप सुंदर व्ह्यू आहे, तसं तर मी तुम्हाला नेहमीच दाखवते. मस्त वाटते. आता अजून पण थोडंसं काम राहिलं आहे, आता ते करून घेऊया. तर घरी आलो आहे आम्ही आरवला घेऊन, आणि आल्या त्याने ना मला काय दाखवलं, हे आरवला ना फ्रेंडशिप बँड भेटलं आज. कोण दिलं तुला? कोणी दिलं? टीचरने दिलंय. वाव, थँक्यू अंदी. आणि तो घरी आल्याला ना रोज काय करतो, टिफिन दाखवतो त्यांनी संपवले म्हणून. आणि आता मी ते टिफिन आतमध्ये घेऊन ठेवलंय. आणि पूर्ण जे त्याचे बुक्स आहे ना ते काढतो तो आणि बघत बसतो आणि शिकतो. आणि आजीला पण शिकवतो. आजीला माहिती नाही ना. हां बाबू, आजीला माहिती नाही ना काय काय. आजी बोलते मीच त्याची स्टुडंट झाली. हे देखो, शिकवतोय तो. सर्कल.
ಅದನ್ನು ಸರ್ಕಲ್ ಯೆಲ್ಲೋ ಕಲರ್ ಆರೆಂಜ್ ಇದು ಏನು ಯಾವ ಕಲರ್ विच कलर इट इज ವಿಚ್ ಕಲರ್ व्हेरी गुड ಯಾವ कलर चला आता मी त्याचं लंचसाठी बघते काहीतरी काय भाजी तर तसं बनवून ठेवलं त्याच्यासाठी आता फक्त त्याच्यासाठी चपाती बनवायची आहे. आणि आमचं अजून काय रेडी झालं नाही आहे कारण की आमचं असं प्लॅन होतं की मिसळ बनवायचं पण मग वीरेंद्र बोलले की नको नाही खायचं आहे पाव वगैरे सगळं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे मग आता बनवायला घ्यायचं मला उशीर झाला ऑलरेडी तर बनवायला घेते मी. तर आता मी किचनमध्ये आले आरवला झोपून आता 2:15 वाजलेत. तो आज तो खूप उशिरा झोपला नाही तर तो साधारण 2-2:30 वाजता झोपून जातो पण आज काय माहिती काय झालं होतं त्याला झोप येतच नव्हतं म्हणून जरा उशीर झाला मला किचनमध्ये यायला. आणि जरा मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत माझे जे नवरा आहे वीरेंद्र त्यांनी काय केलंय मी दाखवतो काय काय केले आज. हे आहे इडली फ्राय जे कालच्या इडली होत्या त्या फ्राय केल्यात. ह्या 2 चपात्या होत्या त्याही कालच्या होत्या त्याला मी फ्राय केले असं फोडणी दिली. इडली फ्राय जे कालच्या इडली होत्या त्या फ्राय केल्यात. ह्या 2 चपात्या होत्या त्याही कालच्या होत्या त्याला मी फ्राय केले असं फोडणी दिली म्हणजे. आणि ही आहे मटकी म्हणजे उसळ. ॲक्च्युली बायांनी भाकऱ्या बनवल्यात त्याच्यासोबत ही कच्ची भाजी खाण्यासाठी ही मटकी याच्यात थोडंसं कांदा कोथिंबीर टॅमॅटो आणि कांदा लसूणचा मसाला आणि थोडंसं तेल मीठ टाकलं ना खायला खूप छान लागतं. आम्ही नेहमी खातो भाकरीसोबत. आता ते बनवतो मी भाजी बनवणं टाईम नाही तर थोडंसं वेगळं पण टेस्ट करतो त्यासाठी आम्ही बनवतो आज. आणि हा वेगळा आमचा आज स्पेशल मेन्यू आहे जेवण. तुम्हीही या जेवायला आज भरपूर व्हरायटी आमच्या जेवणात. सकाळी तर काय आमचं प्लॅन होतं मिसळपाव बनवायचं पण ते काय वीरेंद्र बोलले नको पाव वगैरे ठीक आहे मग म्हणून म्हटलं जाऊ दे मग आता भाजी बनवायला टाईम नाही तर हेच. आणि मला तर हे कच्ची भाजीच आवडतं त्यांना भाजी आवडतं पण आज माझं आवडतं जेवण बनणार आहे. आणि इडली फ्राय वगैरे हे तर साईड डिश म्हणजे स्टार्टर वगैरे तर चालूच असतं. चला तर मग आता झालं का भूक लागली हे बघा कोथिंबीर एकदम शेफ झाले आता हा थोडासा कांदा लसूण मसाला मास्टर शेफ. थोडंसं तेल टाकूया बस वेग पुढे. तर हे मिक्स करायचं आहे आता मस्त खायचं आहे. तर तुम्ही एक नोटीस केलं असेल मीठचा डब्बा आधी कुठे होतं आणि आता कुठे आला. हे इथे होतं आणि आता इथे आलं म्हणजे समजून घ्या जेव्हा पण हे काहीतरी जेवण बनवणार म्हणजे माझं तुला पण काहीतरी काम पाहिजे की बघा मस्त अशी भाजी तयार आहे कच्चीवाली. टेम्पटिंग दिसतंय एकदम टेम्पटिंग. खूप मस्त लागते भाकरी संग ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा तुम्ही ट्राय केलंय की नाही. जरा आता जेवूया दुपारचे 3 वाजता गेले भूक लागली आहे माणसाला. आता आरव जो आहे तो मस्त झोप पण उठलाय. आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आरव उठल्या ना असं खेळणं चालू तुझं. हे त्यांनी रांगोळी घेतली आहे जिद करून रडून वगैरे जिद केली आहे त्यांनी भरपूर आणि आता हे रांगोळी खेळत बसलंय. हे बाबा दाखव काय खेळतोय तू इकडे दाखव हात करून दाखव असं हात करून दाखव इथे येते कॅमेऱ्यामध्ये. हात बघा त्याचं कसं झालं रांगोळी खेळतोय. हा तिथं खाली ठेव मम्मा ऑर्डर टाक त्याच्यात टाक ह्याच्यामध्येच टाक ह्याच्यात टाक बस. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत मला जायचं होतं बाहेर काही कामासाठी पण पाऊस बिलकुल थांबत नाही आहे. मग दाखवतो वेदर कसं चालू आहे. दुपारपासून आहे ना कंटिन्यू पाऊस पडतोय. कंटिन्यू पावसाचा जोर चालूच आहे आणि इथं आमच्या आरवचा खेळ अजूनही चालू आहे. आता हा
हा आता हा पायलकडनं ओरडा खाणार आहे, म्हणजे ती ओरडणार आहे त्याला नक्कीच, कारण की त्याने रांगोळी सांडून टाकली आहे खाली. हे बघा, इकडे बघ बेटा. त्यांनी ऑलरेडी त्याला सांगितलं होते की रांगोळी खेळायची असेल तर खाली बिलकुल सांगायचं नाहीये, त्यांनी एवढं असं सांडून टाकलंय खाली. मम्मा ओरडणार आता. मम्मा ओरडणार नाही, नाही ओरडणार ना. चला आता आपण चाय पिऊ. तो चाय पिला, कधी पिला? तर मस्त गरमागरम चाय प्यायचंय. ठेव तिकडे ठेवायचं. कुठे ठेवायचं ते? ताटात ठेव. ठेव ते चमचा. ठेवून दे ठेवून दे ठेवून दे. ओके म्हणे ओके. आत ठेवणे जा बाथरूम मध्ये, आपलं बेसिन मध्ये ठेवणे, बेसिन मध्ये ठेवणे. जा बेसिन मध्ये ठेवणे, सिंक मध्ये ठेवणे, किचन मध्ये जा. पटापट ई बनवायचे. स्लीपिंग लाईन, स्टँडिंग लाईन, है ना? नाही अभ्यास नाही केला. स्टार नको तुला? स्टार नाही पाहिजे तुला? स्टार पाहिजे की नाही? नाही पाहिजे. अंडा पाहिजे. अंडा पाहिजे. स्टार नको, अंडा पाहिजे म्हणतो. अरे अंडा पाहिजे तुला, असं अंडा. तुझे बाकी फ्रेंड्सला मग स्टार देईल तुला, चालेल? तर आराव ना काय करतो, अभ्यास सोडताना खूप कंटाळ करतो, चिडचिड करायला सुरू करतो, रडायला सुरू करतो. त्याला अभ्यास बिलकुल करायचा नसतं. कमॉन कमॉन टेक युअर चेअर. तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.